होमिओपॅथी डॉक्टरांसंबंधी सरकारनं पुन्हा यूटर्न घेतलाय। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणीला पुन्हा मंजुरी। 18 तारखेला होमिओपॅथींच्या नोंदणीला स्थगिती दिली होती। हायकोर्ट निर्णयापर्यंत नोंदणी स्थगिती देणारा आदेश मागे। मुंबई महानगर प्रदेशात रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार। रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला MMRDAची मंजुरी। 1 सप्टेंबरपासून भाडेवाढ अंमलात येण्याची शक्यता। रिक्षाचं किमान भाडं 1 रुपयानं तर टॅक्सीचं किमान भाडं 2 रुपयांनी वाढणार। व्यावहारिक मराठी येत नसलेल्या 1268 चालकांना परिवहन विभागाच्या नोटिसा। मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची मुदत। मुदतीमध्ये मराठी न शिकल्यास बॅच 3 महिन्यांसाठी निलंबित। शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा। जयंत पाटील, सतेज पाटील, राजू शेट्टी, विशाल पाटील, विश्वजित कदम मोर्चाला उपस्थित राहणार। क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होणार। नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं महासिंहस्थ नावानं सुरू केलेल्या ब्रँडिंगवरून नवा वाद पेटण्याची शक्यता। धर्मशास्त्रात महासिंहस्थ असा कुठेही उल्लेख नसल्याचा साधू महंतांचा दावा। कुंभमेळा असं उल्लेख करावं असं एक मागणी होती। ठीक आहे, ती मागणी झालेली आहे। महाकुंभ ज्यांनी म्हटलं सिंहस्थ महाकुंभ तसा उल्लेख आम्ही करू, त्यात काय अडचण नाहीये। शब्द मागे पुढे करत असेल त्याला काही आमची हरकत नाही, ते आम्ही करू। नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड प्रकरणाची आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी। मनसेचे नाशिक शहर उपाध्यक्ष वकील नितीन पंडित यांनी याचिका दाखल केली होती। वृक्षतोडीवर स्थगिती मिळवण्याचा याचिकाकर्त्यांचा प्रयत्न। साखरेच्या दरात विक्रमी वाढ। साखरेच्या लवकर या वृक्षतोडीवरची स्थगिती आणण्यात यावी व लवकर महानगरपालिकेला निर्देश देण्यात यावे की नाशिक शहरभर हे वृक्षतोडी मोठ्या प्रमाणावर जी सुरू आहे ती लवकर थांबवण्यात यावी। साखरेच्या दरात विक्रमी वाढ। साखरेच्या वाढत्या दराचा ग्राहकांना मोठा फटका। साखर प्रति क्विंटल 7,500 रुपयांवर। वाशिम जिल्ह्यात किरकोळ बाजारात साखरेचे दर 80 रुपयांवर। साखरेच्या दरवाढीचा मिठाई व्यवसायाला फटका। हिंगोलीत साखरेचे भाव 75 रुपये प्रति किलोपर्यंत। मिठाई विक्रेत्यांचा उत्पादन खर्चही वाढल्यानं मिठाईच्या दरात वाढ होण्याची शक्यता। नागपूर महानगरपालिकेच्या महासभेत 2 कडव्यांचाच वंदे मातरम गायला। विरोधकांना लक्ष करणाऱ्या भाजपकडूनच मोठी चूक। भाजप शासित नागपूर महानगरपालिकेत 6 ऐवजी 2 कडव्यांचा वंदे मातरम गायन। सरकारनं आदेश देऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा। धाराशिवमधील कळंब नगर परिषदेत विरोधी पक्षच उरला नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 आणि 1 स्वीकृत नगरसेवक भाजपमध्ये। 20 सदस्यांच्या नगर परिषदेत 19 नगरसेवक आता सत्ताधारी। ठाकरे सेनेचे 1 नगरसेवक मोहसिन मिर्झाही सध्या तुरुंगात। भरत गोगावलेंना पालकमंत्री करण्यात आपला पुढाकार। मंत्री सुनील तटकरेंचं सूचक वक्तव्य। पालकमंत्री नव्हता म्हणून जिल्ह्याचा विकास थांबला नव्हता, तर जे झालं त्याचा आनंद तटकरेंनी मत व्यक्त केलं। पालकमंत्री एक जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक DPC अंतर्गत करणारी व्यवस्था आहे, त्यामुळे त्याच्यातून चालना नक्की मिळेलच। परंतु तो नव्हता म्हणून काय विकास थांबला होता अशातला का भाग नाही। ते करणं आवश्यक होतं, ते झालं, त्याचा मला आनंद आहे आणि त्याच्यामध्ये माझाही पुढाकार होता, त्यामुळे त्या बाबतीमध्ये झालं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अमेरिकेनं दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं। काँग्रेस आमदार नाना पटोलेंची संघावर टीका। तर राम मंदिर लुटण्यात आणि त्यावर डाका टाकण्यात संघाचा सहभाग असल्याचाही पटोलेंचा गंभीर आरोप। RSSच्या बाबतचा एक संभ्रम आता जागतिक पातळीवरच आहे। देशाच्या जवळपास 36 देशामध्ये यांचे बँकेचे खाते आहेत RSSचे। अमाप पैसा त्याच्यामध्ये आहे। हा कुठला पैसा आहे, कुठल्या कोणी दिलेला आहे त्याचं ऑडिट नाही। राम मंदिर जे आमच्या सगळ्यांचं श्रद्धेचं स्थान आहे, त्या मंदिराला लुटीमध्ये डाका टाकण्यामध्ये RSSचा सहभाग आहे, लपलेलं नाही। त्यामुळे मला वाटतं की अमेरिकेने आता काय स्टँड घेत आहे त्याच्याकडे आमचं सगळ्यांचं लक्ष आहे।
नागपूर महापालिकेच्या आमसभेमध्ये पाणीपुरवठा विभागासह OCWच्या कारभारावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचा संताप. नगरसेवकांकडून संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारून दोषींवर कारवाईची मागणी. ठोस आराखडा तयार करण्याचे महापौरांचे निर्देश. स्मार्ट क्लासरूम असं लिहित दिपके यांनी लातूरमधील जिल्हा परिषद शाळेतील व्हिडिओ पोस्ट केला. शाळेतील वर्गखोलीच्या अवस्थेवरून अभिजित दिपके यांची व्हिडिओ पोस्ट करत टीका. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. सीजेपी प्रमुख अभिजित दिपकेंची मागणी. शाळांची अवस्था अत्यंत दयनीय, तर विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसतील तर जबाबदारी नेमकी कुणाची? दिपकेंचा सवाल. पत्र आहे अजून पण शाळांवर, ते पत्र गळत आहेत. मुलांना बसायला बेंच नाहीये. तर 10 वर्षात तुम्हाला तेही जमलं नसेल तर मग तुम्ही केलं काय? यांनी शिक्षण मंत्री पदावर राहिला पाहिजे की नाही दादा भुसेंनी? शाळेची अवस्था बघून तर मला नाही वाटत आहे, अजिबात नाही. राजीनामा दिला पाहिजे, दिलाच पाहिजे. कारण की शाळांची अवस्था बघून तर मला नाही वाटत आहे की शिक्षण मंत्री कोणी असलं पाहिजे. आणि जर त्यांना शिक्षण मंत्री बनायचं असेल, बनून राहायचं असेल, स्वतःच्या मुलांना उद्यापासून सरकारी शाळेत पाठवा. त्या अवस्थेत तुमच्या स्वतःच्या मुलांना शिकू द्या. गोंदियाच्या दुर्गम भाग असलेल्या देवरी तालुक्यातील मासूल कसा येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण. वर्गाबाहेर बसून शिक्षण घेण्याची वेळ. पत्र्याच्या शेडमध्ये विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत. ग्रामपंचायत अंतर्गत मासूल कसा या गावी जिल्हा परिषद शाळा 1 ते 4 आहे आणि त्या 1 ते 4 वर्ग खोल्यामध्ये जे 2 वर्ग खोल्या ह्या गळतीत आहेत आणि कमीत कमी 4 वर्ष झाले वर्गखोलीची मागणी करत आहे. जिल्हा परिषद सदस्य यांच्याकडे आणि सभापती पण यांच्याकडे पण मागणी केली, तरीही आमच्या मागणीला कुठंच काही दिसत नाही आहे आणि आम्हाला लवकरात लवकर वर्गखोली मंजूर करून देण्यात यावी एवढीच मागणी आहे. आदिवासी विद्यार्थी राजेश बेठेकर मृत्यू प्रकरणी हर्षी पब्लिक स्कूलनं हलगर्जीपणा केल्याचा ठपका. महर्षी शाळेची मान्यता रद्द होणार. 545 विद्यार्थ्यांचं इतर शाळेत समायोजन होणार. 15 ऑगस्टच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानं राजेश बेठेकरचा मृत्यू. परभणीमध्ये घंटागाड्या अडवून कचरा संकलन बंद. महापालिकेच्या कर्मचारी आक्रमक. मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांचं 11 दिवसांपासून थकीत वेतन आणि वाढीव जीएसटीसाठी आंदोलन. मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये क्रेनचा मोठा अपघात. क्रेनद्वारे जेसीबी मशीन उचलताना अपघात. घटनेत 10 जण जखमी. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये डिमॉलिशनचं काम सुरू असताना ही घटना घडली. बीडमध्ये आज विलास घुले हत्या प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी मोर्चा. छत्रपती क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचं आयोजन. मोर्चात वकील गुणरत्न सदावर्ते सहभागी होणार. केज तालुक्यातील टाकळी इथं तरुण विलास घुलेची हत्या झाली होती. मुंबईच्या चर्चगेट बोरिवली लोकलमधून एकाला खाली ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार. दिव्यांग डब्यात बसण्यावरून वाद झाला होता. केजीटन पाल डेनिस पेरिस या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू. बीडच्या आष्टीमध्ये एफडीएची मोठी कारवाई. कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी भेसळयुक्त 72 पोती पावडर जप्त. आष्टी जामगाव रस्त्यावर पिकअप अडवून तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस. छत्रपती संभाजीनगरमध्ये सराफा दुकानावर दरोडा. ग्राहक बनून आलेल्या चोरट्यांनी 1.5 किलो सोनं लंपास केलं. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. गोंदिया आणि छत्तीसगड राज्यात घरफोड्या करणारा सराईत चोरटा गोंदिया पोलिसांच्या ताब्यात. गोंदिया आणि रायपूर इथे केलेले 3 चोरीचे गुन्हे उघड. चोरीच्या पैशातून कार घेतली होती, ती कारही जप्त केली. सांगलीच्या कुपवाडमधील केसरेकर दाम्पत्याच्या हत्याकांडाबाबत उपमुख्यमंत्री शिंदेंकडून तातडीनं दखल. 2 अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचं आश्वासन. तर दोषी आरोपीच्या मृत्यूदंडासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची मागणी. महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरातसोबत सायबर घोटाळा. व्हॉट्सअप हॅक करत मित्रमंडळींकडून पैशाची मागणी. वनितानं या संदर्भातला व्हिडिओ शेअर केलाय. यवतमाळमध्ये जलसंधारण विभागातर्फे महा वॉकेथॉन वॉक फॉर वॉटर रॅलीचं आयोजन. पाण्याचं महत्त्व तसंच भविष्यातील पाणी सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्याचा प्रयत्न. राज्यात सर्वाधिक स्पर्धक. यवतमाळ जिल्ह्यात 25,000 नागरिकांची नोंदणी.
जलसंधारण दिनानिमित्त आज भंडारकरांचा महावॉकथॉनमध्ये सहभाग. भंडारकरांनी वॉटर बचतीचा संदेश दिला. जलसंधारण विभागानं वॉक फॉर वॉटर या संकल्पनेतून रॅलीचं आयोजन केलं. जलसंधारण दिनानिमित्त अमरावतीमध्ये महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर जनजागृती रॅली. पंचवटी चौकापासून शिवाजी महाविद्यालयाजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला. नवी मुंबई विमानतळावरून नवी मुंबई दुबई कार्गो सेवा सुरू. एफकॉमद्वारे आठवड्यात 3 उड्डाणं. नवी मुंबईची पश्चिम आशिया आणि जागतिक बाजारपेठेशी हवाई मालवाहतूक जोडणी अधिक मजबूत होणार. सुधीर मिश्रा दिग्दर्शित आणि अनुभव सिन्हा निर्मित महात्मा गांधीज अनटोल्ड स्टोरी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला. अभिनेते मनोज वाजपेयी भूमिका साकारणार आहेत. महात्मा गांधींच्या भूमिकेत मनोज वाजपेयी पाहायला मिळतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.